Good morning to all of you. Once again, welcome to all of you. So today we are going to discussing about the menstrual phases, means the menstrual cycle. In the previous video lecture, we mentioned that the menstrual cycle is completed into 4 phases. So these 4 phases in today's video lecture need to be discussed. ठीक है बेटा? चलो. So these menstrual cycle divided into 4 phases. So let's start to discuss in chalo these ones are the second one is so काय की मेसेज जो फर्स्ट प्रत्येक सायकल जो फर्स्ट डे असतो तो कोणता कन्सिडर करायचं लॉस ऑफ द ब्लड ज्या दिवशी होईल दी फर्स्ट डे ऑफ द मेन्स्ट्रुअल फेज और मेन्स्ट्रुअल सायकल आणि तो लॉस ऑफ ब्लड 45 ml इतका असणार ठीक आहे लास्ट फॉर अप्रॉक्सिमेटली फ्यू डेज 7 डेज ही जी फर्स्ट फेज आहे जिचं नाव आहे मेन्स्ट्रुअल फेज जिची स्टार्टिंग होते ब्लीडिंग आणि ती म्हणतो की दिस फेज लास्ट फॉर म्हणजे राहते अप्रॉक्सिमेटली 5 डेज एक अंदाजित 5 डे पण बेटा इट इज ऑल्सो डिपेंडिंग अपॉन फिजिकल सायकोलॉजिकल मेंटल कंडिशन सो दॅट्स वाय the time of the phase may be varied little minimum is a 3 to 7 days ती राहणार ठीक आहे त्या काळात ब्लीडिंग होणार endometrium of the uterus breakdown do you understand beta what is endometrium endometrium is innermost wall of uterus and that innermost wall of the uterus breakdown म्हणजे ती तुटते आणि endometrium of the uterus breakdown under the effect of prostaglandins released due to the decreased level of the progesterone and estrogen. आता ही जी prostaglandin आहे that prostaglandin is produced due to decrease in the level of progesterone and estrogen. एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या दोन हार्मोनचं जे लेवल आहे ते लेवल जर कमी झालं तर प्रोस्टाग्लॅन्डिन हा रिलीज होत असतो म्हणजे तो ऍक्ट करत असतो आणि त्या प्रोस्टाग्लॅन्डिनच्या इफेक्टमुळे दी वॉल ऑफ द युटेरस विच इज एंडोमेट्रियम इज अ ब्रेकडाउन कळलं मी काय म्हणलं 3 थिंग्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट The first one is the level of the 2 hormone, that is progesterone and estrogen. It become lower. Then the prostaglandin is released and that prostaglandin substance or the chemical substance break down the wall of endometrium. एंडोमेट्रियमच्या वॉलला ब्रेकडाऊन करतात ठीक आहे बेटा चलो ठीक आहे मग काय होतं याच्यामुळे आता सपोज दॅट राईट नाउ यू हॅव knowledge about the breakdown of endometrium. So what was the effect or what is the effect is seen there? तिथं काय दिसतं आपल्याला due to this blood, tissue fluid, mucus, endometrial lining, the unfertilized oocyte is discharged through the vagina. काय घडलं हे घडलं की ब्रेकडाऊन ऑफ द एंडोमेट्रियम झाल्यामुळे ब्लड टिश्यूचं फ्लूइड म्युकस एंडोमेट्रियल लाइनिंग म्हणजे थर आवरण अँड अनफर्टिलाइज्ड oocyte these all things are discharged through the vagina वजायना मधून हे सगळ्या बाहेर पडतात आपल्याला फक्त ब्लीडिंग दिसते पण ब्लीडिंगच्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात ठीक आहे का झालं कळलं ना मेन्स्ट्रुअल सायकलची फर्स्ट फेज बघतोय आपण त्याला मेन्स्ट्रुअल फेज असे म्हणतो ती
3 ते 7 दिवस ऍव्हरेज असते, पण अप्रॉक्सिमेटली 5 दिवस सांगतात. एंडोमेट्रियमची वॉल ब्रेकडाऊन होते, प्रोस्टाग्लॅन्डिन्समुळे होते, आणि प्रोस्टाग्लॅन्डिन हा रिलीज होतो कशामुळे, तर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनच्या लेवलच्या कमी होण्यामुळे हे आपल्याला झालेलं बघायला मिळतं. ठीक आहे, डोक्यात ठेवा. ओके बेटा. हा, आणि जो प्रोस्टाग्लॅन्डिन्स आहे, दॅट प्रोस्टाग्लॅन्डिन इज प्रोड्युस्ड बाय दी ऑल न्यूक्लिएटेड सेल. सगळे जे न्यूक्लिएटेड सेल्स आहेत त्या न्यूक्लिएटेड सेल्स कडून प्रोड्यूस केलं जातं, आणि त्यापैकी मग प्लेटलेटवर असेल अशा बऱ्याच गोष्टीवर त्याचा इफेक्ट होत असतो. त्यातलीच एक म्हणजे आपली युटेरस आहे. युटेरसवर सुद्धा प्रोस्टाग्लॅन्डिनचा परिणाम होत असतो, आणि ते नॉर्मली रिस्पॉन्सिबल आहे. ओके, अरेकिडोनिक ऍसिड एक ऍसिड आहे, त्याच्यासाठी ते त्याच्यापासून तयार होत असतं. ठीक आहे बेटा. तर मग निघालोय आपण पुढं, आणि आपल्याला जाऊन सांगायचं आता की दी एंडोमेट्रियल लाइनिंग बिकम व्हेरी थिन अबाउट 1 mm इन देअर डायमीटर. फक्त डायमीटर मध्ये आता ती 1 mm आहे. हे बघा, इथं आपल्याला आकृती दिसते. या आकृतीमध्ये 1 ते 7 दिवस हा मेन्सेसचा काळ दाखवलेला आहे बेटा लेफ्ट साइडला. इथे ब्रेकिंग डाऊनचं साइन दाखवलेलं आहे, ब्रेकडाऊन होत असताना. ठीक आहे बेटा. आणि बाकी काय, तर थोडस ब्रेकडाऊन होऊन लहान होणारा थर दाखवलाय, हा जो युटेरिन सायकल म्हणून दाखवलाय. तर युटेरिन सायकल मध्ये बघा, हा थर इथे एकदम 7व्या दिवसापर्यंत अतिशय कमी होतो. म्हणजे जो थर आहे, थर म्हणण्यापेक्षा आपण जे म्हणू, जी थिकनेस आहे, जी एंडोमेट्रियमची वाल आहे, ती एंडोमेट्रियमच्या वालमधून टिश्यू असतील, काही वेगवेगळ्या प्रकारचे फ्लुइड्स असतील, एंडोमेट्रियल लाइनिंग असतील, अनफर्टिलाइज्ड ओसाइट असतील, ते सगळे ब्रेकडाऊन होणार, ब्लड मध्ये मिसळणार आणि वजाइनातून बाहेर येणार. तर ते मेन्सेसचं आहे, आणि ती थिकनेस मग ती ब्रेकडाऊन झाल्यामुळे कमी होते, आणि ती थिकनेस 1 mm एवढी डायमीटर मध्ये राहते. ठीक आहे बेटा. नेक्स्ट पुढे जाऊ आपण. त्यानंतर तर मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज कंटिन्यू फॉर अन ॲव्हरेज 5 days. 5 दिवसापर्यंत तो मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज असतो. हाऊएव्हर धिस ब्लड डज नॉट क्लॉट. आता आपल्याला माहिती आहे की नॉर्मली आपण सर्क्युलेशन चॅप्टर मध्ये शिकतो की व्हेन ब्लड कम इन कॉन्टॅक्ट विथ द एक्सटर्नल atmospheric gases, then this blood get clot, but here the blood is not clotting. So why it happens? Because fibrinolysin नावाचा एक एन्झाईम आहे, एक सबस्टन्स आहे, and that fibrinolysin can prevent that blood to clot. ते फायब्रिनोलायझिन ब्लडला क्लॉट होऊ देत नाही. हाऊएव्हर धिस ब्लड डज नॉट क्लॉट, म्हणजे गोठत नाही, रक्त गोठत नाही. एरवी आपल्याला समजा वी हॅव अ वुंड ऑन द बॉडी सरफेस, ब्लड केम्स आउट, अँड विदिन 2 to 8 minutes इन द ब्लड गेट कोअगुलेट. ते रक्त गोठत आणि खपली तयार होते त्या जखमेवर. बट हिअर द ब्लड इज नॉट क्लॉट. इट मीन्स दॅट की देर इज अ डेफिनेटली प्रेझेंट सम सबस्टन्स in that blood, and that substance is nothing but fibrinolysin. This fibrinolyzing substance can prevent that blood to clot. ओके बेटा, एमसीक्यू साठी अत्यंत गरजेचं आहे, लक्षात ठेवा. menstrual phase occur when an ovulated egg does not get fertilized. आता काय सांगायचं, menstrual phase कधी आढळते, कधी होते ती? ज्या वेळेस फर्टिलाइज्ड एग किंवा ओव्ह्युलेटेड एग, ओव्ह्युलेटेड एग म्हणजे काय की ओव्हरीनं एगला बाहेर टाकलं, अँड नॉट फर्टिलाइज्ड, आणि त्या एगचं फर्टिलायझेशन झालं नाही. सपोज काय म्हणतोय बेटा मी, इफ एग इज नॉट फर्टिलाइज्ड विच इज ओव्ह्युलेटेड, ओव्ह्युलेटेड झालेला एग फर्टिलाइज्ड जर नाही झाला तर काय होणार नाही, म्हणजे काय होईल, तर मेन्स्ट्रुअल फेज सुरुवात होईल. आणि जर सर फर्टिलायझेशन झालं तर मेन्स्ट्रुअल फेज नाही. ठीक आहे, चलो. इट इज देअर बाय शेड आउट अलॉंग विथ द मेन्स्ट्रम, आणि मग तो जो एग आहे, अनफर्टिलाइज्ड एग, तो शेड आउट होतो, म्हणजे तो
मेन्स्ट्रमच्या द्वारे, मेन्स्ट्रुअल फ्लुइड ज्याला म्हणतो, त्या मेन्स्ट्रमच्या द्वारे तो बाहेर पडतो. ठीक आहे. इट इज द फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग. हा, तर इट इज द फ्युनरल ऑफ द अनफर्टिलाइज्ड एग, म्हणजे ज्या एगचं फर्टिलायझेशन झालं नाही त्याचं फ्युनरल आहे. सर फ्युनरल म्हणजे काय? अंत्यविधी. फ्युनरल मीन्स अंत्यविधी. ड्युरिंग दिस 5 days, या 5 दिवसाच्या दरम्यान, मेनी प्रायमॉर्डियल फॉलिकल्स, त्या ओव्हरीमध्ये असलेले खूप प्रायमॉर्डियल फॉलिकल डेव्हलप होतात प्रायमरी फॉलिकल मध्ये, आणि त्यापैकी काही सेकंडरी फॉलिकल्स मध्ये डेव्हलप होतात अंडर दी इफेक्ट ऑफ FSH, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. FSH नावाचा जो हार्मोन आहे, त्या हार्मोनमुळे प्रायमरी फॉलिकलचं प्रायमॉर्डियल फॉलिकलचं रूपांतर प्रायमरी मध्ये, प्रायमरीचं मग सेकंडरी फॉलिकल्स मध्ये रूपांतर होतं. अँड द नेम ऑफ द हार्मोन विच कॉजेस ऑल दिस चेंजेस इज FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे हार्मोन तयार करण्यासाठी पिट्युटरी ग्लँड रिस्पॉन्सिबल आहे. पिट्युटरी ग्लँड ऍक्च्युअल ज्यावेळेस आपण कोऑर्डिनेशन आणि कंट्रोल कोऑर्डिनेशन नावाचं चॅप्टर बघणार आहोत, केमिकल न्यूरल कोऑर्डिनेशन, इन दॅट चॅप्टर आपण हे बी शिकणार आहोत. तर FSH एक क्रम लिहून घ्या: प्रायमॉर्डियल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, मग मॅच्युअर ग्राफिन फॉलिकल. लक्षात ठेवा 4 स्टेप. दिस इज द फर्स्ट स्टेप. काय घेतलं बेटा या फर्स्ट स्टेप मध्ये? 5 दिवसाची फर्स्ट स्टेप, ऍव्हरेज 3 ते 7 दिवस, 45 ते 100 ml ब्लड होतं. त्यामध्ये लाइनिंग ऑफ द युटेरस ब्रेकडाऊन होतात, प्रोस्टाग्लॅन्डिन करतं, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं लेवल कमी झाल्यामुळे, त्यामुळे मग ब्लड असेल, एंडोमेट्रियम लाइनिंग असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी असतील, त्या काय होत असतात. तर सेकंड फेज आहे बेटा प्रोलिफेरेटिव्ह फेज, किंवा त्याला आपण फॉलिक्युलर फेज असे म्हणू, किंवा पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज, म्हणजे मेन्स्ट्रुअल फेजच्या नंतरची फेज, दुसरी. 4 फेजेस आहेत ना. काय होतं या फेज मध्ये? दिस फेज इज द ड्युरेशन बिटवीन द एंड ऑफ द मेन्स्ट्रुएशन अँड रिलीज ऑफ द ओव्हम. मेन्स्ट्रुअल फेजचा एंड 5व्या दिवशी, अँड रिलीज ऑफ द ओव्हम, रिलीज ओव्हम मुक्त होणार आहे. कुठून? ओव्हरी मधून. ठीक आहे, ग्राफियन फॉलिकल मधून. आणि त्या प्रोसेसला काय म्हणायचं? ओव्ह्युलेशन. तर तो जो पिरियड आहे, दॅट पिरियड इज अ प्रोलिफेरेटिव्ह फेज, फॉलिक्युलर फेज किंवा पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. ड्युरेशन ऑफ दिस फेज इज मोर व्हेरिएबल दॅन द अदर फेज. आता हा जो फेज आहे तो कधी बी व्हेरिएबल असतो, हा कधीच कॉन्स्टंट नसतो. बाकीचे तरी त्याबद्दल आपण बोलू शकतो, पण दिस इज दी मोर व्हेरिएबल दॅन द अदर फेजेस. जनरली इट एक्सटेंड फ्रॉम 5th डे टू द 13th डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. 5व्या दिवसापासून ते 13व्या दिवसापर्यंत ह्याचा कालावधी असतो, ड्युरेशन. ओके. अ फ्यू 6 to 12 secondary follicles proceed to develop. Usually one of them develop into a Graafian follicles, a mature follicle. बघा काय लिहिले वाक्य बेटा, 6 ते 12 ग्रॅफियन फॉलिकल, 6 ते 12 जे काही सेकंडरी फॉलिकल्स आहेत ते डेव्हलप व्हायला सुरुवात करतात. पण वन ऑफ देम डेव्हलप इनटू ग्रॅफियन फॉलिकल. रेडी किती आहेत? 6 to 12 secondary follicle ready to develop, but out of these only one of them develop into, त्या 6 ते 12 पैकी फक्त एकच ग्रॅफियन फॉलिकल मध्ये कन्व्हर्शन होतं. द अदर सेकंडरी फॉलिकल डिजेनरेट्स. आता 6 ते 12 होते, त्यापैकी एकच डेव्हलप होतो. देन व्हॉट अबाउट द अदर? The other secondary follicle is totally regenerate. It means they destroy. This process of the degeneration is atresia. आता ह्याला काय म्हणायचं? अट्रेसिया. अट्रेसिया इज द सेकंड टाइम वी आर युजिंग द वर्ड. फर्स्ट वन वेन की ज्यावेळेस इन द एम्ब्रियो कंडिशन द फिमेल feticide have 2 million. Okay, after that it become 1 million. And at the actual time of the birth, it remains only 40,000.
So this loss is also called as a atresia. And आता जो बघतोय तो सुद्धा अट्रेसिया आहे. तो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन वन्स अगेन यू जस्ट नीड टू कीप दिस थिंग्स इन युअर माइंड दॅट की process of degeneration of secondary follicles, okay, this is called atresia. Developing secondary follicles secrete the hormone estrogen. आता हे जे सेकंडरी फॉलिकल्स आहेत ते सेकंडरी फॉलिकल्स एक हार्मोन तयार करतात and the name of the hormone is estrogen. That estrogen hormone is also responsible for determine the secondary sexual characteristics in the female. फिमेल मधल्या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्सला सुद्धा डिटर्मिन करण्यासाठी हाच हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे. एमसीक्यू ला प्रश्न विचारला जातो, तुम्हाला बी कन्फ्युजन नको की एक्झॅक्ट कोण तयार करतो एस्ट्रोजनला, तर सेकंडरी फॉलिकल्स रिस्पॉन्सिबल आहेत किंवा फॉलिक्युलर सेल प्रोड्यूस द एस्ट्रोजन. The stimulation for the proliferation of the new Graafian follicle किंवा follicle influenced by gonadotropin releasing hormone. हा हायपोथॅलमसचा हार्मोन आहे. हायपोथॅलमसचा हार्मोन आहे. हायपोथॅलमस इज द पार्ट ऑफ द ब्रेन आहे. पार्ट ऑफ, आणि तो बेसिकली काय करतो की हायपोथॅलमस इज द लोअर मोस्ट पार्ट ऑफ द ब्रेन आहे आणि त्याला आपण एक सेक्रेटरी ग्लँड असं सुद्धा कन्सिडर करत असतो. तर बेटा आत्ताच म्हणले चव्हाण सर की सेकंडरी फॉलिकल गेट कन्वर्टेड इनटू और डेव्हलप इनटू ग्राफियन फॉलिकल. मग ही जी ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे जे कन्वर्शन आहे ते कोण करतं, कुणाच्या इन्फ्लुएन्सनं घडतं? विच हार्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग ऑल दिस चेंजेस? तर द स्टिम्युलेशन ऑफ प्रोलिफरेशन ऑफ द न्यू फॉलिकल, जे नवीन फॉलिकल्स आहेत ज्याचं रूपांतर आपल्याला ग्राफियन मध्ये करायचंय, त्याचं इन्फ्लुएन्स होतं GnRH, गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. RH याने रिलीजिंग हार्मोन आणि गोनॅडो GN याने गोनॅडोट्रोपिन. GN स्टिम्युलेट द रिलीज ऑफ FSH. आता हे जो GnRH आहे ज्याला गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन म्हणतो, तो FSH तो विद्यार्थ्यांना पिट्युटरी ग्लँड वर ऍक्ट करतो आणि पिट्युटरी ग्लँडला सांगतो की FSH तयार करा, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन तयार करा. ठीक आहे, ओके. तर FSH याने फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन पिट्युटरी ग्लँडनं तयार केला आणि पिट्युटरी ग्लँडला तयार करायला कोणी सांगितलं? दी FSH प्रोड्युस्ड और स्टिम्युलेटेड बाय पिट्युटरी ग्लँड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ GnRH. म्हणजे आपला हायपोथॅलमस 2 टाइप ऑफ हार्मोन तयार करतो. हायपोथॅलमस 2 टाइप ऑफ हार्मोन तयार करतो, रिलीजिंग हार्मोन आणि इनहिबिटिंग हार्मोन. रिलीजिंग हार्मोन हे पिट्युटरी ग्लँडलाच काय करत असतात, निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम मध्ये काम करतात. आय होप की आता जर तो विषय काढला मी तर आय थिंक यू शुड गेट मोर कन्फ्युजन. सो इनिशियली यू जस्ट ट्राय टू कीप one thing in your mind, that gonadotropin releasing hormone is produced by the hypothalamus, okay, and that hormone stimulate the pituitary gland. pituitary gland ला स्टिम्युलेट करतो आणि सांगतो की फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन तयार करा. लक्षात ठेवा, एंडोमेट्रियम बिगिन्स टू रिजनरेट. आता जे फर्स्ट फेज मध्ये ब्रेकडाऊन झाली होती एंडोमेट्रियम, 1 mm होती, आता ती काय होणार आहे बेटा? ती एंडोमेट्रियम बिगिन टू रिजनरेट, म्हणजे ती रिजनरेट होणार आहे अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग क्वांटिटी ऑफ इस्ट्रोजन. आणि आत्ताच सांगितलं आपण की हे जे फॉलिकल्स आहेत ते इस्ट्रोजन तयार करायला लागले आणि त्या इस्ट्रोजन मुळेच जी थिकनेस आहे ती थिकनेस एंडोमेट्रियमची वाढायला लागली. रिजनरेशन ऑल्सो इन्व्हॉल्व. आता रिजनरेट फक्त ते वाल होत असतानाच अदर गोष्टी सुद्धा घडतात. उदाहरणार्थ एंडोथेलियल सेलची संख्या वाढते, एंडोमेट्रियल किंवा युटेरिन ग्लँड तिथल्या एरियामध्ये असलेल्या ग्लँडची संख्या वाढते, अँड नेटवर्क ऑफ द ब्लड वेसल जे पूर्वी ब्रोकन डाऊन झालं होतं ते अगेन तयार होतं. दीज आर द चेंजेस टेक्स प्लेस ड्युरिंग द रिजनरेशन. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट एकदम छान आणि ती बुद्धीला पटणारी सुद्धा असावी. ठीक आहे. At that instant, the thickness of endometrium किती असेल तर 3 to 5 mm एवढी असणार आहे. पूर्वी ओनली 1 mm एवढी होती, आता 3 to 5.
आणि हे सगळं घडवलं कोण? इस्ट्रोजन इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनन्स द थिकनेस और इन्क्रीजिंग द थिकनेस, नॉट ओनली द थिकनेस ऑफ द एंडोमेट्रियम, with the endometrium, endothelial cell, uterine gland, network of the blood vessel also increased. Okay. Third phase आहे ovulatory phase. This is the shortest phase. ही कोणती आहे? शॉर्टेस्ट फेज आहे, फेज छोटी आहे. इट इन्व्हॉल्व रप्चरिंग ऑफ द मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल. मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकलला रप्चर करायचं. जे थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं, पूर्वीच्या फेजमध्ये 2 नंबरच्या फेजमध्ये सेकंडरी फॉलिकल डेव्हलप झाला होता ग्रॅफियन फॉलिकल मध्ये. आणि आय होप दॅट की एव्हरीबडी शुड व्हेरी वेल नोन दॅट in the Graafian follicle there is a oocyte, there is a ovum present. When this Graafian follicle broken down, then the ovum is released from it. त्याच्यातून ओहम बाहेर पडतो आणि ओहम ग्रॅफियन फॉलिकल मधून बाहेर पडण्याची प्रक्रिया म्हणजे कोणती प्रक्रिया होय? ओव्ह्युलेशन. दिस इज द शॉर्टेस्ट फेज. इन्व्हॉल्व रप्चरिंग याने तुटणे ऑफ द मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल अँड काय होतं? रिलीज ऑफ द ओहम. ओहम रिलीज होतो कारण मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकलच्या मध्ये ओहम आहे. इफ ओहम वांट टू रिलीज फ्रॉम दॅट ग्रॅफियन फॉलिकल, द ग्रॅफियन फॉलिकल नीड टू ब्रोकन डाऊन. देन ब्रोकन डाऊन झाला आणि बाहेर पडलं. सेकंडरी ओसाइट आपण त्याला म्हणू. ठीक आहे बेटा. आणि हे झाला कुठं? ओव्हरी पेल्विक कॅव्हिटी मध्ये. पेल्विक कॅव्हिटी कमरेची पोकळी. इट इज युजली ऑन द 14th डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. आता हे नेहमी कधी घडतं? मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डेला. पहिली फेज 1 ते 4 दिवस, दुसरी फेज 5 ते 13 दिवस, तिसरी फेज 14व्या दिवशी. फक्त एक शॉर्टेस्ट फेज. एमसीक्यू ला विचारलं की शॉर्टेस्ट कोणती आहे तर सांगा. रॅपिड सिक्रेशन ऑफ एलएच. एलएच यानी ल्युटेनायझिंग हार्मोन. ल्युटेनायझिंग हार्मोन by the positive feedback mechanism causes the mature Graafian follicle to rupture. आता FSH आणि LH हे हार्मोन्स, ल्युटेनायझिंग हार्मोन बी तयार केला पिट्युटरी ग्लँड. आणि हे हार्मोन काय करतो आता की मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकलला रप्चर करतो, तोडतो. इन्क्रीज्ड लेवल ते तोडून टाकतो. ओव्ह्युलेशन मे अकंपनीड माइल्ड और सिव्हिअर पेन इन द लोअर ॲब्डोमेन. आता ओव्ह्युलेशन होताना नेमकं काही होत आहेत का चेंजेस? येस. माइल्ड, सौम्य किंवा सेव्हिअर, अतिशय पेन होतो, त्रास होतो लोअर ॲब्डोमेनच्या खालच्या साईडला. ठीक आहे बेटा. ही झाली थर्ड इम्पॉर्टंट टाइप ऑफ द मेन्स्ट्रुअल फेज. फोर्थ अँड लास्ट त्याला आपण सेक्रेटरी फेज असे म्हणू. याला कोणती फेज म्हणायचं बेटा? ही सेक्रेटरी फेज आहे किंवा ल्युटियल फेज आहे. चला आता ह्याची चर्चा. The duration of this phase is between the ovulation म्हणजे 14th डे पासून the beginning of the next menses. पुढच्या मेन्सेस म्हणजे मेन्सेस याने मेन्स्ट्रुअल सायकल. 14व्या दिवशीपासून ते 28व्या दिवसापर्यंत म्हणजे दिस इज दी लॉंगेस्ट फेज आहे बेटा, लॉंगेस्ट. चला कालावधी सांगू हिचा. 14th डे इट लास्ट फॉर 14 दिवस असते. फ्रॉम 14th to 28th डे. मेन्स्ट्रुअल सायकलच्या 15व्या दिवसापासून ते 28व्या दिवसापर्यंत हिचा कालावधी असतो. आफ्टर द रिलीज ऑफ द सेकंडरी oocyte, आफ्टर द रिलीज ऑफ सेकंडरी oocyte, द रिमेनिंग टिश्यू ऑफ द ग्रॅफियन फॉलिकल ट्रान्सफॉर्म इनटू अ कार्पस लुटियम. इफेक्ट ऑफ एलएच. बघा काय काय सांगितलं. आता इथं आपल्याकडे एक आकृती आहे. त्या आकृतीमध्ये क्लिअरली वी ऑब्झर्व दॅट this is the ovulation process takes place. ओके बेटा. लेफ्ट साइडला ओव्ह्युलेशनची प्रोसेस झाली. व्हॉट डज द ओव्ह्युलेशन मीन्स? द रिलीज ऑफ सेकंडरी oocyte फ्रॉम मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल. मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल मधून सेकंडरी oocyte बाहेर पडण्याची प्रक्रिया मीन्स ओव्ह्युलेशन. आता oocyte बाहेर पडला, तर oocyte बाहेर पडण्यासाठी ब्रेकडाऊन व्हावं लागलं ग्रॅफियन फॉलिकलला. ग्रॅफियन फॉलिकल ब्रेकडाऊन झाला. ग्रॅफियन फॉलिकल ब्रेकडाऊन झाल्यानंतर जे स्ट्रक्चर उरलं ग्रॅफियन फॉलिकलचं हे बघा इथं दिसतं. तर दॅट स्ट्रक्चर गेट कन्वर्टेड इनटू, ते स्ट्रक्चर एका ग्रंथीमध्ये कन्वर्ट होतं. अँड दॅट ग्लँड इज अ
कॉर्पस लुटियम, त्याला कोणती ग्लँड म्हणतो? कॉर्पस लुटियम. दिस इज दी टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड. दिस इज टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड आहे. ती टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड मध्ये रूपांतरित होते. ओके, लक्षात घ्या. त्यानंतर आता जायचं पुढे बेटा. तर कॉर्पस लुटियम आणि हे कॉर्पस लुटियमच्या, आता ही जी कॉर्पस लुटियम ग्लँड आहे बिगिन टू सिक्रीट दी टू हार्मोन प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. आता मात्र ती ग्रंथी काय करते, जी टेम्पररी आहे एंडोक्राइन ग्लँड आहे, तर ती प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोन तयार करते. प्रोजेस्टेरॉन इज द प्रेग्नन्सी हार्मोन किंवा जेस्टेशन हार्मोन, त्याला असं म्हणतात जेस्टेशन हार्मोन किंवा प्रेग्नन्सी हार्मोन. द ओव्ह्युलेटेड एग मे गेट फर्टिलाइज्ड विदिन 24 तास. ओव्ह्युलेटेड झालेला जो एग आहे, दीज एग मे गेट फर्टिलाइज्ड विदिन 24 आवर. 24 तासात त्याचं फर्टिलायझेशन झालं पाहिजे. हाऊएव्हर इन द अबसेन्स ऑफ द फर्टिलायझेशन, जर फर्टिलायझेशन झालं नाही, ओके, हाऊएव्हर इन द ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन, कॉर्पस लुटियम कॅन सर्वाइव्ह फॉर ओनली 2 वीक. कॉर्पस लुटियमचं आयुष्य किती दिवस? मग फक्त 2 वीक. फक्त 2 वीक. कधी? इफ द फर्टिलायझेशन इज नॉट टेक्स प्लेस. चला ठीक आहे. आफ्टर 2 वीक, 2 वीक नंतर कॉर्पस लुटियम डिजनरेट होतं, नष्ट होतं इंटू व्हाईट स्कार, एका पांढऱ्या रंगाच्या चट्ट्यामध्ये. वी कॉल देम कॉर्पस अल्बिकन्स. माय डिअर स्टुडंट, ह्याचं उत्तर देण्यासाठी तुमचा कन्सेप्ट क्लिअरच असावा लागतो. आपल्याला विचारला गेला जर प्रश्न की कॉर्पस अल्बिकन्स काय, तर आपण सांगावं की कॉर्पस अल्बिकन्स इज द डिजनरेटिव्ह स्टेज ऑफ कॉर्पस लुटियम. कॉर्पस लुटियम डिजनरेट झाल्यानंतर कॉर्पस अल्बिकन्स मध्ये रूपांतर होतं. कॉर्पस लुटियम रिलीज द प्रोजेस्टेरॉन, a small amount of the estrogen and inhibin. 3 type of the hormones are produced or released by the corpus luteum. 3 hormone. The first one is the progesterone, which is a pregnancy hormone or the gestation hormone. Small amount of कमी प्रमाणामध्ये 2 एस्ट्रोजन आणि इनहिबिन नावाचा हार्मोन सुद्धा तयार केला जातो. Under the influence of these hormone, endometrial gland grows, become coiled and start uterine secretion. आणि ह्या हार्मोन्स मुळे काय होतं मग परिणाम त्या एंडोमेट्रियमवर? अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दीज हार्मोन, एंडोमेट्रियल ग्लँड ग्रो होतात, वाढतात, त्या बिकम क्वाइल्ड सुद्धा बनतात अँड स्टार्ट युटेरिन सिक्रेशन. ठीक आहे बेटा. त्यानंतर दी एंडोमेट्रियम बिकम मोर व्हस्क्युलराइज्ड अँड थिकन्स अप टू 8 to 10 mm. बघा, आता ही खूप मोठी होते आणि 8 ते 10 mm एवढी त्याची थिकनेस वाढते ह्या एंडोमेट्रियमची. आणि ती व्हस्क्युलराइज्ड सुद्धा होते. का होते? तर तिच्याकडे आता एंडोमेट्रियल ग्लँड खूप आहेत, ब्लड सप्लाय खूप आहेत, ब्लड व्हेसल्स भरपूर आहेत, म्हणून दॅट पर्टिक्युलर पार्ट बिकम व्हस्क्युलराइज्ड, म्हणजे संवहनी बनतो. इनहिबिन स्टॉप द सिक्रेशन ऑफ FSH. FSH हार्मोन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? That hormone is only responsible for the development of the follicles. फॉलिकलच्या डेव्हलपमेंटसाठी गरजेचं आहे. आता फॉलिकलचं डेव्हलपमेंट सध्या गरजेचं नाही, म्हणून इनहिबिन स्टॉप द सिक्रेशन ऑफ FSH. FSH जो हार्मोन आहे तो स्टॉप केला जातो इनहिबिन कडून. These changes are necessary for the fertilization. हे सगळे जे बदल आता बोललोय आपण की ते नेसेसरी आहेत फर्टिलायझेशन साठी, आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर इम्प्लांटेशन साठी गरजेचे आहेत. इम्प्लांटेशन याने रोपण करणे होय. जो एम्ब्रिओ तयार झालेला आहे तो एम्ब्रिओ आता एंडोमेट्रियम मध्ये इम्प्लांट करण्यासाठी हे चेंजेस गरजेचे आहेत. हाऊएव्हर इफ द ओव्ह्युलेटेड एग गेट फर्टिलाइज्ड, जर समजा ओव्ह्युलेट झालेला एग फर्टिलाइज्ड झाला, स्पर्म सोबत फर्टिलायझेशन झालं, द एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड, आणि मग एम्ब्रिओ तयार होतो आणि एम्ब्रिओ हा इम्प्लांट होतो. ठीक आहे, एंडोमेट्रियम मध्ये. आफ्टर दॅट देर इज अ सिक्रेशन ऑफ ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन, HCG, ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो, तयार होतो. कधी? फर्टिलायझेशन झाल्यानंतर. ओके. HCG एक्सटेंड्स
द लाईफ ऑफ कॉर्पस लुटियम अँड स्टिम्युलेट इट्स सिक्रेटरी ऍक्टिव्हिटी. हा HCG जे आहे ना, ह्युमन कोरियॉनिक गोनेडोट्रोपिन, हाच हार्मोन काय करतो की कॉर्पस लुटियमची जी काही लाईफ आहे ती वाढवतो. कॉर्पस लुटियम कधी? आफ्टर फर्टिलायझेशन लाईफ वाढवतो. MCQ ला असेच कॉम्प्लिकेटेड प्रश्न विचारले जातात, तर अटेन्शन पेड करा. कॉर्पस लुटियमची लाईफ कोण वाढवतं? HCG. कधी? आफ्टर फर्टिलायझेशन. आणि त्याची सिक्रेटरी ऍक्टिव्हिटी जी आहे कंटिन्यू. सिक्रेटरी ऍक्टिव्हिटी म्हणजे कोणती सर? ते कॉर्पस लुटियम सिक्रेट ज्या गोष्टी करते ना ती ऍक्टिव्हिटी. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ HCG इन मॅटर्नल ब्लड अँड युरिन इज अन इंडिकेटर ऑफ द प्रेग्नन्सी. तुम्हाला माहिती असेल की टीव्हीवर आपल्याला जाहिरात बघायला मिळते, प्रेगा न्यूज एक किट असते, ती जी प्रेग्नन्सी किट आहे, त्या किट वरून समजतं की फिमेल प्रेग्नंट आहे का नाही. तर त्याच्यामध्ये अर्ली मॉर्निंग मध्ये फर्स्ट युरिनचे काही ड्रॉप घेतले जातात आणि त्यावर इंडिकेटर्स असतात ब्ल्यू रंगाचे, सॉरी पिंक रंगाचे. आणि त्या इंडिकेटरवर जर फर्स्ट युरिनचे 2-3 ड्रॉप टाकले तर त्यावरून जर इंडिकेटरवरून कळतं की HCG जर युरिन मध्ये असला आणि मोर कॉन्सन्ट्रेशन मध्ये अर्ली इन द मॉर्निंग असतो, त्यावरून प्रेग्नन्सी समजत असते. इन अब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन जर झालं नाही तर मेन्स्ट्रुअल सायकल पुन्हा सुरुवात होते, जे आपण आता लास्ट 4 फेजेस बघितल्यात, त्या फेजेस कंटिन्यू रिप्रोडक्टिव्ह पूर्ण एज मध्ये चालू असतात. ठीक आहे बेटा. आय होप दॅट की हा सुद्धा पार्ट आपल्या सर्वांचा क्लिअर झालेला असावा. तोपर्यंत पुढील भाग येईल तोपर्यंत सर्वांना गुड बाय.